छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। इथं आल्यानंतर एक गोष्ट आम्हाला जाणवली की कोकणचं प्रॉपर वातावरण जे आहे अतिसुंदर वातावरण, शांत वातावरण, मालवणी जेवण, फिश करी ह्या सगळ्या गोष्टी, त्याबरोबर सोलकढी आणि इथं येण्याचं प्रयोजन जे आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला हा सिंधुदुर्ग किल्ला की जो लहानपणापासून मला पाहण्याची इच्छा होती आणि इथं येऊन तो फर्स्ट टाईम मी पाहिला खूप आनंद वाटला। कोकणचं वातावरण खूप छान, मालवणचे लोक खूप छान, अतिशय प्रेमळ आणि मला खूप आनंद झाला आणि मला अभिमान वाटतो कोकणचा आणि महाराष्ट्राचा। आम्ही विशेषतः म्हणजे कोकणामध्ये भेट द्यायला आलेलो आहेत, कारण चौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस आणि दत्त जयंती अशा 4 सुट्ट्या लागून आलेल्या आहेत। त्यानिमित्ताने आम्ही इथं भेटायला आलो आणि एकंदरीत म्हटलं तर इथलं वातावरण खूप आल्हाददायक आहे, एकदम छान आहे। आम्हाला वाटलं आम्ही 2च दिवस थांबू, पण आम्ही आठवडाभर थांबू या हिशोबाने आलो आहेत। आम्हाला कोकणातलं पर्यटन स्थळ खूप आवडतं आणि यांचं नियोजन जे आहे खूप प्रतिबद्ध एकदम खूप चांगलं आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। आपण आता आहोत मालवण बंदर जेटी येथे। आपण पाहू शकते की कशा पद्धतीने पर्यटकांचा ओघ जो आहे, जी गर्दी जी आहे ती या मालवण जे बंदर जेटीवर आपल्याला दिसून येते आहे। नाताळची सुट्टी त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सध्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन हे सिंधुदुर्ग आणि अर्थातच मालवण आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहेत ते पर्यटक जे आहेत ते मालवणात दाखल झालेले आहेत। मालवणच्या मालवणी खाद्यपदार्थाबरोबरच नाना तऱ्हेच्या जलक्रीडा ज्या आहेत त्या इथे पर्यटकांना करायला मिळतात। शांत स्वच्छ समुद्रकिनारे, मालवणी जेवण आणि गोव्याच्या तुलनेत असलेली स्वस्ताई हे खरं तर पर्यटकांचं तळ कोकणात येण्याचं मुख्य कारण आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच देश विदेशातून जे आहेत ते पर्यटक जे आहेत ते नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।